आणि विद्यार्थिनी आम्ही या तुमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी इथे जमलेलो. करिअर कट्टा हा उपक्रम आणि या उपक्रमाअंतर्गत दिल्ली येथील प्रतिष्ठित अधिकारी यांचा आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आणि त्यामधून तुम्हाला तुमच्या प्रवासामधील ज्या काही एक्सपिरियन्सेस असेल ते आम्हाला शेअर करा आणि तसं आपण पुढे वळूया. सो सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल की तुम्ही डॉक्टर आहात. मी तुमचं बॅकग्राऊंड बघितलं तर तुम्ही BMS म्हणजेच आयुर्वेदामध्ये झालेलं. तर सर, तुम्ही लाईक डॉक्टरेट आणि डायरेक्ट सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे हा काइंड ऑफ डिफरंट सेक्टर्स आहे. सो हे 2 सेक्टर्समध्ये म्हणजे डॉक्टरेट थ्रू तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये गेला, त्याच्या मागे काही उद्देश आणि असं काही असेलही तर मग त्याच्या मागे तुम्हाला असलेला कोणती घटना घडली त्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जावं, की आणखीन काहीतरी जे तुम्हाला वाटतं की आम्हाला उपयोगी? थँक्यू. काय होतं माहिती आहे का, मी जेव्हा 12th क्लासमध्ये अभ्यास करायचो त्या काळी मी वाचनालयामध्ये जायचो. परभणी, मी मूळचा परभणी. तर ते लायब्ररीमध्ये खूप पेपर यायचे. एकाच वेळेस असे 10-20 पेपर यायचे आणि त्यावेळेस मी अभ्यास करायचो त्या ठिकाणी. तर मी पेपरमध्ये मी खूप ॲड बघायचो. तिथे युनायटेड नेशनमध्ये जनरल सेक्रेटरी त्यावेळेस कोफी अन्नान होते. इट वॉज अ इन्सिडेंट ऑफ 1998. तर मला स्वतःला अशी खूप इच्छा जागृत झाली की नाही, व्हाय शुड नॉट वी बिकम द सेक्रेटरी जनरल ऑफ युनायटेड नेशन. तर मग प्रश्न निघाला की मग आता तिथं जायचं तर जायचं कसं. आणि मग मला एकाने सांगितलं म्हणजे UPSC फॉरेन सर्व्हिस असते म्हणजे आणि त्याच्यातनं मग तू तिकडे जाऊ शकतो. आता IFS बनण्यासाठी मी ठरवलं की मी UPSCची तयारी करेल. मग आता UPSCची तयारी तर परभणीत होत नाही आणि मग काय करावं. 12th मला डॉक्टर तर बनायचं होतं. मग मला मेडिसिनला ॲडमिशन भेटत होतं नांदेडलाही आणि मुंबईला. तर मी पर्पजफुली मुंबईला ॲडमिशन घेतलं. तिथून माझी ती जर्नी सुरुवात झाली UPSCची. अशा प्रकारे टू बिकम अ सेक्रेटरी जनरल आय ऑप्टेड टू गिव्ह द एक्झामिनेशन ऑफ UPSC. येस. मग त्याच्यामध्ये मग ती तयारी करत असताना पहिल्यांदा मी सेंट्रल पोलीस फोर्सची असिस्टंट कमांडंट असते ती परीक्षा पास झालो 2004ला. मी पासआउट 2004 साली झालो जानेवारीमध्ये आणि आय गॉट रिझल्ट ऑफ सेंट्रल पोलीस फोर्स असिस्टंट कमांडंट. ती 2005 साली पास झाली. असं सुरुवात. मुंबई SISCचा काय रोल तुमच्या या प्रवासामध्ये? तिथं खूप मोठा रोल. आय जस्ट मी जे काही आहे मी त्याला पूर्ण क्रेडिट मी SISCला देतो. काय झालं, मी जेव्हा तयारी करत असायचो त्यावेळेस मी SISCला मी जशी ॲडमिशन घेतली मी मेडिकल कॉलेजला तेव्हापासून मी SISCला 98 पासून जात होतो. तर त्यावेळेस मला आताही आठवतं त्यावेळेस 2003 बॅचला अजित जोशी झाले होते. IAS त्यांचं पंजाब कॅडर. त्याच्यानंतर मग श्रावण हर्डीकर 2004 बॅच. अशी जी सगळी त्या लोकांसोबत मी अभ्यास करायला मला चान्स भेटला. दॅट वॉज अ स्टेपिंग स्टोन फॉर द फर्दर स्टडीज. मराठवाडा हा अनेक बाबतीत चॅलेंजिंग असणारा भाग आहे. येस. आणि तिथं म्हटलं जातं की पडेंगे नाही तो बडेंगे नाही. आपल्याला शिकायचंच आहे तर पुढे जायचं. येस. अशा परिस्थितीतून ज्या वेळेला तुम्ही आलात पुढे त्यावेळेला नेमकं मराठवाड्याशी आत्ता असणारं नातं काय आहे? तिथली मुलं जी आत्ता प्रिपरेशनच्या फ्लोमध्ये आहेत त्यांच्या सद्यस्थितीबद्दल आपल्याला काय वाटतं? तुम्ही जे म्हणलात दॅट इज ॲब्सोल्युटली ट्रूथ. आणि विशेष म्हणजे मला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये जे विद्यार्थी आहे किंवा हे आहे सगळ्यांना बाहेर पडणं गरजेचं आहे. हे जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत किंवा इन्व्हायरमेंट आहे, जसं व्यक्तीला इन्व्हायरमेंट भेटतं, वातावरण भेटतं, तशी त्याची ग्रोथ होते. मला असं वाटतं जर मी मराठवाड्यात जर तयारी केली असती मला नाही वाटत मी UPSC पास होऊ शकलो असतो. हे मी माझं स्वतःचं एक पर्सनल ओपिनियन सांगतो. मी मुंबईला गेलो. मुंबईला मी एक सांगू इच्छितो म्हणजे इट इज अ व्हेरी काइंड ऑफ हंबल सिच्युएशन आय एम जस्ट शेअरिंग. मी जेव्हा मेडिकलला गेलो फर्स्ट इयरला मला एक ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स बोलता येत नव्हतं. तर त्यावेळेस मला माझ्या क्लासमध्ये मी 3 मुलींची मदत घेतली, माझे बॅचमेट्स. आताही मला सांगावंसं वाटतं. तर त्यांच्याकडनं मदत घ्यायची आणि एका माझ्या फ्रेंडची वडील प्रोफेसर होते. तर UPSCला आपण ACची तयारी करायचो.
तर मी एसे बनवून त्यांना दाखवलं. तर त्यांच्या वडिलांनी तिला सांगितलं, तर मी तिला विचारलं हाऊ वॉज माय एसे. म्हणे वडिलांनी सांगितलं एखादा 7वीचा मुलगाही याच्यापेक्षा चांगला एसे लिहू शकतो, याच्यापेक्षा वाईट अवस्था ह्या एसेमध्ये आहे. तर यू कॅन अंडरस्टँड. दॅट वॉज अ जर्नी वी स्टार्टेड. आणि मी तेव्हा इंग्लिश बोलण्यासाठी तयारी करायचं, कारण माझं इट वॉज अ डिसाइडेड की मी इंग्लिशमध्ये देणार. तर मी इंग्लिशमध्ये लिहिण्याची प्रॅक्टिस करायचो बोले, आणि इंटरव्ह्यूमध्ये तर मला इंग्लिशमध्ये द्यावं लागणार. म्हणून मी बोल, मला मुलं हसायची, मला खूप हसायची, पण मी जिद्द सोडली नाही, कारण मला करायचंय. लोकांनी हसो किंवा काही करो. तर माझ्याकडे त्यावेळेस एक सिनियर होती, मला 2 वर्ष सिनियर असतील, आय थिंक 4 इयर, पार्थ म्हणून. ही वॉज फ्रॉम अरुणाचल प्रदेश, बट ही यूज टू हेल्प मी, कारण दे आर फ्रॉम द टॉपमोस्ट एक्झामिनेशनमध्ये यायचे, कारण काही सीट ह्या नॅशनल लेवलला हे राहायच्या. तर ही यूज टू सपोर्ट मी, आणि सगळं कॉलेजमध्ये मी बोलायचो. तर एकदा मी त्यावेळेस मी जनरल सेक्रेटरी म्हणूनच होतो कॉलेजच्या, काय माहीत इट वॉज अ काइंड ऑफ ऑपॉर्च्युनिटी. तर मी माझ्या प्रिन्सिपल सरांसमोर गेलो आणि तुटीफुटी इंग्लिशमध्ये बोलायचो सगळ्यांसमोर, काही का असं नाही, येतो नव्हतं, आई सर ॲक्च्युली असं म्हणाले मी त्यावेळेस खूप. तर मला हसायचं, पण सर मला सगळ्या समोर बोलले. त्यावेळेस 2 मुली होत्या टाइम्स ऑफ इंडियाच्या तिथे बसल्या होत्या. तर त्या एवढ्या बोलल्या की दिस गाय विल बिकम द वन डे टॉप गाय. तर दॅट वॉज अ थिंग. आणि ज्या दिवशी मी UPSC पास झालो, मी एवढं सांगावं असं मला वाटतं की 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 महाराष्ट्रामध्ये जेवढे IAS IPS झाले, सर्वांमध्ये हायेस्ट मार्क इंटरव्ह्यूमध्ये मला होते. ग्रेट. त्यावेळेस माझ्या बॅचमध्ये खूप होते, म्हणजे तुम्हाला मी नंतर बोलेलच. तर इट इज अ बिकॉज ऑफ व्हाय आय एम शेअरिंग द कमिंग टू द क्वेश्चन, की मराठवाड्यामध्ये राहिलो असतो मी पास होऊ शकलो नसतो, बाहेर निघणं भाग आहे. आणि मी पास झालो तेव्हा मराठवाड्यातला परभणी जिल्ह्यात मी पहिला पास आउट होतो UPSCचा. ते मला तेव्हा माहिती नव्हतं, त्याच्यानंतर काही दिवसांनी कळलं. परभणीतला मी पहिला UPSC पास होतो. आता जी परिस्थिती जी आहे मुलांची मराठवाड्यातली, विशेषतः ती मायग्रेट होणं, विशेषतः ते पुण्यामध्ये परत तुमच्या सासरवाडीमध्ये येतात बरीच मुलं संध्याच्यावर तिथं, आणि मग तिथं आता असे हे होतात की बऱ्याच वेळा 5 वर्ष 7 वर्ष 8 वर्ष काढली, पुन्हा परत कसं जायचं हा एक प्रश्न असतो. तर या सिच्युएशनच्या मुलांसाठी तुम्हाला काय वाटतं, म्हणजे काय करावं, कुठं थांबलं पाहिजे? कमिंग टू द पॉइंट, इट इज अ रिअली ट्रू. पहिल्यांदा एक गोष्ट मला सांगावंसं वाटतं सगळ्यांना, पहिल्यांदा यू शुड डू युअर बेस्ट फॉर 4 इयर 5 इयर. मी तर म्हणतो 5 इयर 6 इयर यू शुड स्टॉप. पहिल्यांदा प्रश्न असा राहतो की मी जर 5-6 वर्ष प्रिलिम पास झालोच नाही, इट इज अ टाइम टू लिव्ह. पण तुम्ही प्रिलिम पास झाला, मेन्स पास झाला, आणि कुठेतरी इंटरव्ह्यू 2 मार्काने जातोय किंवा इंटरव्ह्यूचा कॉल येतोय, पण अशा वेळेस यू कॅन टेक अ 1 मोर चान्स 2 चान्स. पण त्याच्यातही होत नाही, ती यू शुड समवेअर यू शुड हॅव द प्लॅन B रेडी, प्लॅन C रेडी. तर अशा कंडिशनमध्ये 4-5 इयरमध्ये, कारण दोन्हीमध्ये अंतर आहे. जर एखादा प्रिलिम पास झाला त्याला 4 वर्षानंतर सोडून द्यावं, जर एखादा मेन्स पास होतं इंटरव्ह्यू तर 2-3 चान्स घेऊ शकतो. कारण असे काही विद्यार्थी आहेत की इतकं करून सुद्धा लास्ट मोमेंटला होतं, काही लोकांचं होतं, पण दॅट इज अ चान्स. पण इट इज अ काइंड ऑफ पर्सनल डिसिजन मेकिंग. यू शुड नीड टू अंडरस्टँड की स्वतःला समजायला मी कुठे थांबव. कमिंग टू द नेक्स्ट स्टेज, की लाजण्यासारखं काही नाही. मी तर म्हणेन 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष 8 वर्ष नाही झालं, देर इज नो काइंड ऑफ रिग्रेट. यू कम बॅक. आणि UPSC MPSC केलेला मुलगा कधीच हारू शकत नाही, कधीच हारू शकत नाही. जर एखाद्या मुलाने तयारी केली आणि तो पॉझिटिव्ह माइंडसेटनं पुन्हा आला, ही कॅन बी अ बेटर दॅन एनी पर्सन. त्याच्यामुळे मुलांनी तर कधीच, मराठवाडा असो, वेस्टर्न नागपूर असो किंवा विदर्भ असो, लाजण्यासारखं काही नाही. खूप आनंदाने हसत पुन्हा नवी सुरुवात करावी. पण सोबत पहिल्या दिवसापासून प्लॅन B प्लॅन C रेडी करायला हरकत नाही. ठीक आहे ना, इंटरफेअर करते मी. जे बॅक जातात ना, ते हार्डली 10% सिन्सिअर मुलं असतात. इट इज माय ओन ऑब्झर्वेशन. जे रिअली सिन्सिअर आणि 100% डेडिकेशन देतात ना, आय डोंट फील की त्यांना माघारी जायची वेळ येते. ते काही ना काही अचीव करूनच बॅक जातात. आणि कारण मी माझ्या वेळेस पाहिलंय, आम्हाला स्टडी रूममध्ये, मी ज्ञान प्रबोधिनीमध्ये स्टडी रूममध्ये बसायचे, वी यूज टू फील की हा पोस्ट घेणार आहे, तो पोस्ट घेणार आहे असं, आणि बरोबर त्या लोकांनी पोस्ट घेतलेलीच आहे. सो आय विल टेल की 100% डेडिकेशन
एक्सटर्नल अट्रॅक्शन पासून जेवढं दूर राहाल ते 3-4 वर्षामध्ये, तर तुम्हाला यशापासून कोणीही थांबवू शकत नाही. आय डोंट फील की तुम्हाला अगदी IASच मिळेल किंवा व्हॉट एव्हर अगदी डाऊनग्रेड कुठली पोस्ट मिळेल माहित नाही, पण यू विल गेट डेफिनेटली वन थिंग फ्रॉम दॅट. फक्त सिन्सिअरिटी मॅटर्स आणि 100% डेडिकेशन. म्हणजे मिस्टर नेहमी म्हणतात रक्ताचं पाणी केलं ना ते वाया जात नाही. यू गेट डेफिनेटली समथिंग इन युअर हँड. आणि जे 10% सिन्सिअर मुलं बॅक जातात ना त्यांच्यासाठी मी नक्की सांगेल, जसं यांनी सांगितलं प्लॅन B-C-D, पण आहे ना याच्यामध्ये काय असतं, आपण अभ्यास करतो मीनवाईल काहीतरी पॅरललला एज्युकेशन असं ठेवा की तुम्ही त्या एज्युकेशन फ्लोपासून दूर जाणार नाही. त्याचा फायदा काय होतो, तुमचं एज्युकेशन ज्या दिवशी फायनल डिग्री आणि जेव्हा तुम्हाला इथं अपयश आलं आणि तुम्ही दुसरीकडे झाला तर ते काउंट होता कामा नये. आपण नवीन एखाद्या कंपनीमध्ये जाऊन म्हणू शकत नाही की आय वर प्रिपेरिंग फॉर सिव्हिल सर्व्हिसेस म्हणून माझा 5 वर्षाचा गॅप पडला. ते तुम्हाला तिथे सेकंड कन्सिडरेशन करतील, फर्स्ट नाही करणार. सो आय विल डेफिनेटली टेल यू की जे तुमच्या अभ्यासाशी रिलेटेड आहे ना ते काहीतरी शिकत राहा. सो यू विल बी कंटिन्यू की तुम्ही समजा 2028 पर्यंत तयारी करता आणि यू डोंट हॅव एनिथिंग इन युअर हँड, और सायमल्टेनियसली तुम्ही यशवंतराव चव्हाणची एक डिग्री आहे, हे एक रिसेंट दिसलं तर ते कंपनी विल कन्सिडर की हा, आणि हेही तुम्ही सांगू शकता मी प्रिपरेशन करत होतो बाय व्हॉट एव्हर की मला नाही मिळालं तर आय एम रेडी टू वर्क. आणि डेफिनेटली मिळतं, बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज फार आहेत. आणि आय ऑलवेज फील मी एका स्मॉल टाउनची आहे, पण मी फार पुण्यामध्ये आम्ही सेटल झालो फॉर आवर एज्युकेशन. पण मी तिथे पाहिलंय गावामध्ये सुद्धा एकटे टाउन असतात ना तिथे तर एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, करिअर ऑपॉर्च्युनिटीज. एक आहे फक्त माणसाने मनात आणणं आवश्यक आहे, 100% डेडिकेशन. कुठेही हात लावा तिथे तुम्हाला यश मिळेल, असं माझं वैयक्तिक मत तुम्ही आहे. आता जे सांगितलं की तत्कालीन जी प्रलोभनं आहेत त्याच्यापासून बाजूला फार राहायला आवश्यक पाहिजे, ही एक गोष्ट आहे. दुसरं असं म्हणजे सरांसाठी आणि तुमच्यासाठी की ह्या कालावधीमध्ये, तयारीच्या कालावधीमध्ये फायनान्शियल वीक असणाऱ्या फॅमिलीमध्ये जी मुलं आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल, त्यांचं बॅलन्स कसं असायला? एक आहे, मी थोडं एक का बोलते, मी आहे ना प्रचंड श्रीमंत फॅमिलीतली आहे, अतिशय श्रीमंत फॅमिली. वन ऑफ द रिनोज फॅमिली. माझा छोटा भाऊ आता आमदार झालाय कालच्या इलेक्शनमध्ये. पुण्यामध्ये माझं कर्वेनगरला 3 फ्लोअरचा बंगलो आहे, फार श्रीमंत घरातली. पण मला एक कळलं की मी तिथे राहून यश नाही मिळू शकत. इझी होतं, मी ILS लॉ कॉलेजची मुलगी आहे, आफ्टर 12 माझं 5 वर्षाचं लग्न, मी स्वतः कार घेऊन जायचे. मला वन फाईन डे वाटलं की आपण हे जर फार असेल तर आपण करू शकत नाही. मी हॉस्टेलला निघून गेले. त्या काळी मला 4,000 रुपये महिना मिळायचा. म्हणजे मी माझं काय सांगते तर 4,000 महिन्यामध्ये माझं हॉस्टेलचं फी, मेस, स्टडी रूम आणि माझ्याकडे 2 व्हीलर होतं त्याचं पेट्रोल त्याच्यामध्ये भागायचं, म्हणजे तेवढं करायचं. मी माझ्या लक्षात की मला एवढे पैसे पुरत नाही फिजिकल फिटनेस साठी आणि आपल्याला काही जॉब पाहिजे म्हणून मी तिथे सदाशिवपेठमध्ये एका जिम मध्ये ॲज इन्स्ट्रक्टर काम करत होते. आय यूज टू गेट 1,800 पर मंथ. त्याच्यामध्ये माझं फिजिकल फिटनेस पण होत होता आणि आय यूज टू गेट एक्स्ट्रा. मग त्याच्यामध्ये माझे बुक्स वगैरे. मला जाता येता माझे वडील भेटायचे आणि म्हणायचे तुला काही पैसे हवेत का? मी म्हणायचे नाही, नका देऊ मला, कधीच नाही. म्हणजे मी कधीच मागायची नाही, मला तेवढ्यामध्ये मला पुरवायचं आहे. आणि मी ते काम करत शिकत होते. अशी वेळ होती की टिफिन यायचा दुपारी, सकाळी मी भात खायचे आणि जी पोळी आहे ती रात्री खायचे एका टिफिन मध्ये मी. आणि माझ्या घरी जेव्हा मला पोस्ट मिळाली, माझे फ्रेंड्स घरी आले ना, कोणालाही माहित नव्हतं माझं बॅकग्राऊंड. दे गॉट शॉक की त्यांना काय वाटलं त्या बंगल्याच्या मागे आउट हाऊस मध्ये ही राहत असेल बहुतेक. सर मी 4 वर्ष फक्त 2 जीन्स आणि 4 टी-शर्ट वर काढलेत. माझ्याकडे ड्रेस नव्हते. मला पोस्ट मिळाली, मला कपडे पाहिजेत, माझ्याकडे एक ड्रेस नव्हता घरामध्ये. जाऊन आम्ही 25,000चं माझ्या घरच्यांनी असं शॉपिंग करून दिले की भाई घे तुला कपडे, तरी एवढे विकायला जगली बस झालं. त्यामुळे सर इट डझंट मॅटर फायनान्शियली वीक वगैरे. मी काय म्हटलं, जेव्हा चाहे वहा राहा, फक्त तुम्हाला वाटायला हवं की तुम्हाला करायचं. आणि मला अजिबात या सिव्हिल सर्व्हिसमध्ये यायचं नव्हतं. एक असं चला फ्रेंड्स वगैरे, अरे काय हरकत आहे म्हणून मी प्री दिली, पास झाली. मग मी जेव्हा सगळ्यांमध्ये आले, मी चाणक्य मंडळाला पहिल्यांदा एक फाउंडेशन कोर्स होता, तो असाच एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा होता, तिथे गेले. मग तिथून मी ज्ञान प्रबोधिनीकडे स्टडी रूम जॉईन केलं.
मी तिथं मुलांना बघायचे त्या गावातून खेड्यातून, लिटरली ते चप्पल तुटलेली असायची माझ्यासमोर, ते शिवताना मी बघायचे, ते शर्ट फाटलेलं ना हाताने शिवलेलं. तिथेच आता 1-2 ऑफिसर आहेत त्यातले जे माझे फ्रेंड्स आहेत, तशी ती मुलं पॅन्टवर असं ठिगळ लावलेली मुलं आज IAS आहेत सर. म्हणजे मी हे पाहिलं. मग मला तिथून पुढे मग मी घर सोडलं. 4 वर्ष मी मला दिले बाहेर राहून आणि आय सक्सेस. याच्यापेक्षा तर वाईट मला वाटत नाही सर कोणाचं असेल. आणि मी मुलं पाहिली जे काही आणि खरंच घेऊन जातात, काही ना काही घेऊन जातात. फक्त डेडिकेशन 100% पाहिजे. आता तुमची बाजू. यांचं फार ऐकण्यासारखं आहे. हे तर स्वतः मी म्हटलं ना, मी खूप रिच अँड रॉयल फॅमिलीतलं. यांचं बॅकग्राऊंड जर ऐका ना, एव्हरीबडी विल बी शेकन असं आहे. नाही म्हणजे इट इज अ ट्रू, बट एक जसं ही बोलली की पैसा इज नॉट अ प्रॉब्लेम. फक्त म्हणतात ना. नाही, प्रश्न हा आहे सर की त्या काळात ते मॅनेज कसं झालं. म्हणजे आता यांनी सांगितलं 4,000 रुपये महिन्याला फॅमिलीतून येत होते, 1,800 रुपये मॅडमनी अरेंज केले. तुमच्या बाबतीत कदाचित सगळंच तुम्हाला करावं लागलं असेल. तर ते काय आणि कसं आणि मुलांनी आता काय करावं हा प्रश्न असेल. बेसिकली आफ्टर माय ग्रॅज्युएशन आय वॉज नॉट हॅव्हिंग मनी. तर मला माझे एक सर होते त्यावेळेस, जोशी सर. ही वॉज सर्जरीचे आमचे प्रोफेसर होते. त्यांना कळलं माझ्यावरती, मी तुला मदत करतो म्हणे. पण त्यांना आफ्टर 2 मंथ ते म्हणे नाही काहीतरी प्रॉब्लेम आला. पण त्याच्यामध्ये काही वाईट झालं नाही काही. तर मी आय जॉईन माय मेडिकल ऑफिसर म्हणून जॉब स्टार्ट केला. आणि त्या काळी ना मला इमर्जन्सी सर्व्हिसमध्ये जॉईन करावं लागलं. तर त्यावेळेस मला अपॉर्च्युनिटी भेटली नव्हती, तीच भेटली. आणि तुम्हाला असं मला एक सांगावंसं वाटतं की बेस्ट की मला फिट्स येतात त्यावेळेस, एपिलेप्सी त्रास होता. आणि मला ऑप्शनच नव्हतं, कारण त्यावेळेस सॅलरी चांगली भेटायची. तिथे काहीतरी मला 25,000च्या आसपास भेटलं. आणि मला ती अपॉर्च्युनिटी सोडायची नव्हती. त्यामुळे 25,000 इज अ बिग अमाऊंट इन 2004. आणि आता त्या इमर्जन्सीच्या वेळेस मला 2 व्हीलरवर जावं लागायचं, कारण त्या कंपनी वॉज हॅव्हिंग मोट ऑफ की 7 मिनिटांमध्ये पोहोचायचं. आता 4 व्हीलर मुंबईमध्ये जाऊ शकत नाही, आता 2 व्हीलरच आहे. तरी मी ते आय टूक अ रिस्क टू टेक दॅट जॉब, बिकॉज मला 25,000 रुपये भेटत होते. आणि मी 2 व्हीलर चालवत होतो, मी कधी चालवायचं नाही, कारण मला माहिती आहे मी जर पडलो कुठं माझा जीवही जावायचा. पण म्हटलं आता डू ऑर डाय. तर आय डिड दॅट जॉब फॉर 1 year. आय कन्सॉलिडेटेड अमाऊंट आणि थोडे पैसे जमा झाल्यानंतर मग मला जाणवलं की म्हटलं मुंबईतून तयारी होऊन आली. मी दिल्लीला आलो आणि इट वॉज अ काइंड ऑफ हे. आणि हा त्याच्यामध्ये एक सांगावंसं वाटतं, म्हणजे इट वॉज अ काइंड ऑफ बिग रिस्क की मी ते जॉब करायचो. पण म्हणतात ना, तुम्हाला ऑप्शन नाही, यू हॅव टू टेक अ रिस्क. विदाउट रिस्क यू कांट ग्रो. तुम्हाला त्याच्याशिवाय मार्ग नाही. आणि मी तुम्ही बिलीव्ह नाही करणार, आमची ड्युटी डे नाईट असायची. मुंबईला मंत्रालयासमोर तो एरिया माझ्याकडे होता, पूर्ण कुलाबा, फोर्ट आणि व्हीटीचा एरिया. मी तिथे रस्त्यावर बसून अभ्यास करायचो. त्या रस्त्याच्या बाजूला जी कोणची ही असायची लायब्ररी, छोटी असते, ओपन लायब्ररी असते. आणि त्या एरियामध्ये मी विचार करायचो मला कधी इथं राहायला जमेल का नाही. त्या एरियात बसून अभ्यास केला, रस्त्यावर झोपलो मी तिथंच हे करून. आणि त्याच ठिकाणी माझी मागच्या 2 वर्षापूर्वी पोस्टिंग झाली, त्याच एरियामध्ये, जिथे टॉपमोस्ट एरियामध्ये राहिलो, ज्याची कॉस्ट 40 करोड रुपये असेल. तर ती तुमची जी डिस्टिनी असते, मनात जी इच्छा असते, कुठून काय घेऊन येते. ती लोक मलाही भेटली, म्हणजे हे मला घेऊन गेले त्या गार्डनमध्ये. तो गार्डनचा माळी सांगत होता, हा मुलगा पार्लेजीचं बिस्किट घेऊन यायचा, पाण्यात बुडवून खायचा, त्या बेंचवरच अभ्यास करायचा, तिथंच झोपायचं. मग आम्हाला दया यायची, आम्ही त्याच्या अंगावर पांघरून टाकायचो. नाही एवढं म्हणजे लिटरली तो माळी आहे ना, तो आम्हाला तो सांगत होता, तो अजून पण तिथे आहे. म्हणजे इट वॉज लाईक की मी ते पाहिलंय म्हणून म्हटलं की यांचं हार्डवर्क इज रिअल हार्डवर्क आहे. की ज्या वेळेने म्हणजे यांचं बायोग्राफी मी लिहिणार आहे, त्यामुळे म्हणजे इट इज लाईक हे सगळ्यांसाठी शिकण्यासाठी आहे ना, म्हणजे इज द बेस्ट पर्सन. कारण काय होतं, काही नसताना उभा करणं आणि मेन थिंग सक्सेस मिळाल्यानंतर पण थांबता अजून अचीव करत राहणं. ते तुम्ही आता त्याच गोष्टीकडे येणार होतो की पोस्ट मिळवणं हा एक पार्ट आहे, त्याच्यानंतरचं लाईफस्टाईल हा एक वेगळा पार्ट आहे. मुलं ज्या वेळेला सिव्हिल सर्व्हिसचा विचार करतात तेव्हा वेगळे वेगळे विषय, एक तर चांगलं दिसतं, गाडी दिसते, लोक दिसतात, सन्मान दिसतो, पैसा दिसतो म्हणून विचार करणारी काही मुलं आता बघायला मिळतात आपल्याला सगळ्याच्या.
सिव्हिल सर्व्हिसेसचा विचार डोक्यात येत असताना काय भूमिका असते असं तुम्हाला वाटतं, आणि ते डोंगर जे दुरून डोंगर साजरं म्हणतो ती पाठीमागची बाजू काय आहे काही थोडंसं? बेसिकली मला असं वाटतं स्वतः की सिव्हिल सर्व्हिसमध्ये येणारी जी लोक आहेत ती दोन्ही प्रकारची, समाजाची सेवा करण्यासाठी लोक आहेत आणि बाकीचे प्रकार. पण जी लोक एक सामाजिक दायित्व म्हणून येतात दे आर मोर हॅपी, दे आर मोर कमिटेड. आणि कारण आल्यानंतर तुम्ही जर कॉर्पोरेट वर्ल्ड बघितलं आणि गव्हर्नमेंट वर्ल्ड याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. जर तुम्ही म्हटलं की मला अशा प्रकारचं कॉर्पोरेट जगण्यासारखं हवं, तुम्ही कॅनॉट कम्पेअर. आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गव्हर्नमेंटमध्ये जेव्हा तुम्ही ते घेऊन येतं सामाजिक काम करण्यासाठी लोकांची सेवा, दॅट इज अ बिग काइंड ऑफ म्हणतात ना, तो आनंद वेगळाच आहे. म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट माझ्या बाबतीत मी एक सांगेन, म्हणजे रादर दॅन गिव्हिंग द अदर एक्झाम्पल, मला रेल्वेत आल्यावर मला असं वाटलं, म्हणजे की मी रेल्वेत आलं मला असं वाटलं मी स्टेशन मास्टर बनणार, काय माहिती नव्हतं. पण आय गॉट अन इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिस, इट इज HR सर्व्हिस. मागच्या वेळेस म्हणजे मी प्रत्येक जागेत आम्हाला अराउंड प्रत्येक डिव्हिजनची स्ट्रेंथ असते 10 ते 20, आणि मागच्या वेळेस मी जिथं काम केलं हॅव्हिंग द 42,000 स्टाफ. पण मी जेव्हा काम केलं तर कितीतरी अशी लोक असतात ज्यांना 10 वर्ष झाले, त्यांना कंपल्शन अपॉइंटमेंट नाही किंवा त्यांचे काही सर्व्हिसचे काही जे असतात बेनिफिट्स, पण तुम्ही त्यांना जेव्हा मदत करता लोकांच्या चेहऱ्यावर जो आनंद भेटतो इट इज अनबिलिव्हेबल. तसं प्रत्येक सर्व्हिसमध्ये असो, IAS असो, तुम्ही खूप लोकांची मदत करू शकता. तेव्हा दॅट इज अ काइंड ऑफ डिफरंट चार्म जो बाहेर नाही भेटू शकत. तर जी लोक त्या भावनेने येतात दे आर द सुखी, पण जी बाकीचे भावनेने येतात गाडी बंगला, आय डोंट थिंक दे आर काइंड ऑफ हॅपी पीपल अँड दे कॅन सर्व द बेटर. त्याच्यामुळं दोन्हीचं हे आहे, आणि इट इज अ काइंड ऑफ थिंग जी प्रत्येकाने विचार करायला हवा. ज्याला गाडी बंगला पाहिजे तो कॉर्पोरेटमध्ये सुद्धा पोहू शकतो, बेटर दॅन दॅट. तर इट कॅन बी, यू कॅन गिव्ह द बेटर इनपुट. आणि गाडी बंगला का नाही मिळणार, तोही मिळतो ना प्रॉपर ना. असं म्हणजे ठीक आहे आम्हा दोघांची सॅलरी आहे म्हणून ठीक आहे, पण एका सॅलरीमध्ये पण लोक खूप छान सगळं मॅनेज, फायनान्शियल मॅनेजमेंट असेल ना. आता हे यांचं अजून एक हे सांगते, ही वॉज द कन्सल्टंट इन एशियन डेव्हलपमेंट बँक लास्ट इयर. डॉलरमध्ये सॅलरी मिळाली आम्हाला 6 महिन्यामध्ये, आणि इट इज लाईक व्हेरी बिग अमाऊंट. म्हणजे मी हे करत असताना ऑफिसर फ्रॉम इंडियन रेल्वे की त्याला आपले गव्हर्नमेंट पे करताना इकडे डॉलरमध्ये भेटतं, डॉलरमध्ये पण म्हणजे सॅलरी प्लस हे बोनस असल्यासारखं म्हणजे इट इज लाईक. त्यामुळे मी काय म्हणते फक्त प्लॅन करा, आणि ना अजून एक सांगते मी, डायरी मेंटेन करा. एक एक पॉइंट आहे ना, दुसऱ्या दिवशी काय करायचं, मॉर्निंगला उठण्यापासून झोपेपर्यंत काय वाचायचं ते पण लिहा. म्हणजे इट्स लाईक तुम्ही ते लिहिलं ना तुम्हाला कळेल काही दिवसांनी तुम्ही त्याच्या बाहेर काही करतच नाही. आणि आणि मी त्याच प्रश्नाकडे वळणार होते. सर तुम्ही जसं UPSCची प्रिपरेशन करत होतात तर तुमची ओव्हर ती स्ट्रॅटजी आणि ते जे त्या प्रिपरेशन टाइम पिरियडमध्ये काय प्लॅनिंग होते एक्झॅक्टली? गुड क्वेश्चन. येस, गुड क्वेश्चन. सी मी काय केलं याच्यापेक्षा मी, कारण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्ही कळतं की बऱ्याचशा चुका केलेल्या असतात. येस. त्या चुका म्हणण्यापेक्षा बोलण्यापेक्षा मी त्याच्यात काय जे शिकलो ते सांगावं असं वाटतं मला. की महत्त्वाचा मुद्दा कसा आहे माहिती आहे का, UPSC मध्ये सर्वात महत्त्वाचं काय वाचावं याच्यापेक्षा काय वाचून नाही हे खूप महत्त्वाचं आहे. पहिल्यांदी याच्यासाठी काय मुद्दा, त्याचं सोल्युशन काय असतं माहिती आहे का, ब्लाइंडली स्वतः स्टडी करून. तुमच्यासोबत एक चांगली व्यक्ती असायला पाहिजे जी पास आउट झाली. फेल झालेले लोक असोत ना, काय द पर्सन हु आर फेल्ड त्यांच्याकडनं तुम्ही शिकू शकता. तर त्याच्यापेक्षा जी पास आउट झाले त्यांच्याकडनं बोला, भेटा, डिस्कस करा. जसं तुम्ही आज आमच्याकडे आले, तुम्ही प्रत्येकाला भेटू शकता. आमच्या काळामध्ये आम्हाला भेटायला तो चान्स नव्हता, आज तुम्ही प्रत्येकाला असेच दिला. आणि दुसरं महत्त्वाचं मुद्दा जे फेल आहे त्याच्याकडनं शिकायचं असतं ते का फेल झाले, त्या चुका केल्या. आता काय असतं माहिती आहे का, बरेचसे मुलं सगळी पुस्तकं भेटली सगळं वाचत असतात. दॅट इज रॉंग. तुम्हाला फिक्स करायला पाहिजे की मला आता प्रिलिम आहे, प्रिलिममध्ये माझे 2 सब्जेक्ट आहेत, त्या सब्जेक्टमध्ये हे आहे, आणि ह्या सब्जेक्टमध्ये प्रत्येक क्वेश्चनमध्ये किती येणार आहेत आणि कोणत्या टॉपिक तेवढं एकदा कळलं की तेवढंच वाचलं. आता प्रिलिममध्ये एक स्ट्रॅटेजी मी सांगतो जी मला माझ्या काळात मला खूप इफेक्टिव्ह वाटली, जी आजही आहे. की आता तुम्ही फॉर एक्झाम्पल प्रिलिममध्ये जनरल स्टडीजचा पेपर आहे, तुम्हाला सिलेबस कळला, सिलेबसमध्ये हे येईल ते तुम्ही त्याचा अभ्यास चांगला केला,
बेस्ट. आता तुम्हाला याच्यानंतर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा. क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर तुमचे गृहीत धरा तुमचे 60 बरोबर आहे, 40 चुकले. 40 कुठले चुकले? हिस्ट्रीचे 3 चुकले, जिओग्राफीचे 3 चुकले, असे करत तुम्ही नोट डाऊन केलं. आता एक एरिया चुकला तुमचा 1857चा, तुमचा त्याच्यातला क्वेश्चन चुकला. मग तू 1857 जाऊन पुन्हा असं वन बाय वन करून कम्प्लीट पाठच झाला. आता दुसरा क्वेश्चन चुकला आरटीआयचे काय चुकले? आरटीआयमध्ये तुमच्या तर 14 पॉईंट आहे. ते 14 पॉईंट तुमचे पाठ पाहिजे, प्रिलिमला वाचून नाही चालत. यू हॅव टू Practice. बाय हार्ट, कारण दॅट इज अ प्रिलिम्स. मग ते 14 पाठ झाले पाहिजे. मग ते पाठ झाले असे तुमचे गृहीत धरा 40 क्वेश्चन झाले. 40 मल्टिप्लाय तुमचे 10 तरी त्याच्यावर सब पॉईंट असतात, म्हणजे 140 तुमचे एरिया कन्फर्म झाले. आता बसून शांत बसून त्याला वाचणं आणि त्याला रिवाईज करणं, इट इज वन ऑफ द बेस्ट टेक्निक. की तुम्हाला कळतं. आता तुम्ही आपण विचार केला, अभ्यास केला, आता विचार केला तुम्हाला. आता तुम्ही बसले, मुलं काय करतात, बसायचं म्हणजे मी अभ्यासाला बसलो तेव्हाच अभ्यास, असं नाही. तुम्ही कुठेही बसून अभ्यास करू शकता. इट इज अ नेक्स्ट स्टेज म्हणून त्याला निर्वाणावस्थाची ती अभ्यासाची जी असते ती गरजेची, आणि तीच मुलं टॉप येतात. तुम्ही ऑब्झर्व करा. ही एक झाली. नंतर सेकंड पार्ट असतो आपला सीसॅट मध्ये तुम्हाला किती त्याच्यापेक्षा तुम्ही त्या टाइम मध्ये करता, हे खूप महत्वाचं आहे. कारण स्पीड आहे. मग त्यासाठी काय टेक्निक असते? मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व्ह. वीकली तुम्ही त्याचा क्वेश्चन तुम्ही पेपर सॉल्व्ह करणे गरजेचं आहे. एकदा ते तुम्ही झाले, हा तुमचा प्रिलिम्स. सेकंड येतं तुमचं मेन्समध्ये सर्वात महत्वाचं रायटिंग स्किल. आणि त्यामध्ये सुद्धा त्या प्रिलिममध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की विचार करा, तसं मेन्समध्ये तुम्ही जर विचार करायला लागला तर तुम्हाला नवीन पॉईंट येतात. मेन्समध्ये मी एकच पॉईंट ॲड करेल, कारण याच्यामध्ये काय एवढ्या शॉर्टमध्ये आपण मेन्समध्ये ना तुमच्या मनाने पॉईंट बनवणं आणि त्या पॉईंट तुम्ही राईटमध्ये करणं, याच्यासाठी काय करायला लागतं? तुमचे मायक्रो नोट्स येणं गरजेचं. मायक्रो नोट्स एकदम मायक्रो नोट झाल्या मेन्समध्ये. आणि सेम थिंग इज अप्लिकेबल फॉर प्रिलिम्स ऑल्सो. आता तुम्ही एवढं बनवलं, मग नेक्स्ट स्टेज काय? तुम्ही दिवसा अभ्यासच करता, पण मॉर्निंगला तुमचा 1 ते 2 तास हे तुमचे रिव्हिजनमध्ये गेले पाहिजे. आता तुमचे महत्त्वाचे रिव्हिजन काय असतात माहिती आहे? की जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी, मग त्याचे जे पॉईंट असतात ना ते तुम्ही रोज केल्याशिवाय पाठ होऊच शकत नाही. तुमच्या आता पब्लिक ॲडमिशन जे पॉईंट आहे, तुम्ही म्हटलं मी वाचतो 10 दिवसांनी, तुम्ही जीवनात पास होणार नाही म्हटलं. तुम्हाला बाय हार्डच करावं. त्याची ती रिव्हिजन मॉर्निंगला उठलं की सगळ्या सब्जेक्ट 2 तासामध्ये रिव्हिजन, 2 तासात सगळे सब्जेक्ट. तुम्ही बघाल महिन्याभरानंतर तुम्हाला कमांड असेल. जी मुलं फेल होतात त्यांचं स्ट्रॅटेजीमध्ये चूक असतात. आता हे झाली प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यूमध्ये. इंटरव्ह्यूमध्ये काय, मला लोक खूप हसायचे मी कोणाला गेलो. आता मी तुम्हाला एकदम क्रक्समध्ये सांगतो, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. कमिंग टू इंटरव्ह्यूमध्ये मी महाराष्ट्रामध्ये मला सर्वात जास्त मार्क का पडले याचं एकच कारण सांगतो. मी कमीत कमी 100 इंटरव्ह्यू दिले असतील माझ्या पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये. कोणाला बस कर मग घे माझा इंटरव्ह्यू. माझं माइंड एवढं तयार झालं होतं की मी तुम्हाला आता जे बोलतोय, आता मी पुढचा शब्द काय बोलतोय हे मला अगोदर माइंडमध्ये फिक्स होतं. आणि माझी इंग्लिश एवढी फ्लुएंट झाली होती बोलून. मी UPSCचा एक इंटरव्ह्यू दिला होता 2005 साली. त्यावेळेस मला इंटरव्ह्यू बोर्डमध्ये RC दत्ता म्हणून डिफेन्स सेक्रेटरी एक्स होते. त्यावेळेस मला 62% मार्क पडले इंटरव्ह्यूमध्ये, आणि मला काही येत नव्हतं. म्हणजे कोणी विचारलं, पण हे असतं प्रॅक्टिस. ते प्रॅक्टिस करत राहणं गरजेचं आहे, कमांड करणं गरजेचं आहे. विचार करा, जो व्यक्ती मराठीत इंग्लिशमध्ये बोलता येत नव्हतं त्या व्यक्तीला महाराष्ट्रामध्ये टॉप मोस्ट मार्क, माझे जे त्यावेळेस ना 25th रँकवर जे महाराष्ट्रामध्ये टॉप होते त्यांना 148 का 154 मार्क होते, आणि मी 180 होते. सर, अगदी तुमचा शून्यापासून ते विश्वापर्यंतचा हा प्रवास, म्हणजे खरोखर आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की एवढा मोठा हा प्रवास काढताना तुमच्या मनामध्ये काय आव्हानं आली आणि काय अशी वादळं झाली की बाबा रे, किती सगळी लोक माझ्या कॉम्पिटिशनमध्ये आहेत आणि ही माझ्यापेक्षा कितीतरी हुशार आहेत, किंवा मी एखाद्या छोट्याशा गावामधून आलेलो,
मी टिकू शकेल का, किंवा एक जो सेल्फ डाऊट असतो. तुम्ही म्हटले की माझ्यावर विश्वास होता, बट कुठंतरी आपल्याला जीवन प्रवास करताना असं वाटतं की खरोखर माझ्याकडून होईल का, आणि मग होतही असेल तर मी माझा टाईम, माझी एनर्जी याला देतोय, तर यातून आउटपुट येईल का. या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा टॅकल केल्या, सो ते जाणून घ्यायला आम्हाला निश्चितच आवडेल. सर, इन ॲडिशन टू दिस की मेंटल हेल्थ आणि इमोशनल हेल्थला कसं म्हणजे मेंटेन करून ठेवायचं या जर्नीमध्ये. नाही ते मी सांगितलं. शी कॅन टेल इन अ बेटर वे, नाही. कारण शी इज अ मच बेटर वे इन दॅट. तू पहिले त्यापासून यांना कर. मी पाहिला नाही, आय एम नॉट टेलिंग अबाउट हिम, मी अबाउट आय एम टेलिंग अबाउट हिम. यांचं आहे ना, ते कशालाच नाही हे म्हणत नाही. ही इज 100% पॉझिटिव्ह. ते कधी डिप्रेस होत नाही, कधी दुःखी होत नाही. ही इज हॅव्हिंग ऑलवेज स्माइलिंग फेस. आणि कुठलीही वेळ येऊ दे, म्हणजे ना समजा मी इथं मरते म्हटलं ना, मी नाही आय जस्ट टेलिंग आय हॅव सो मच कॉन्फिडन्स की माझा हजबंड विल बी नाही व्हेरी बॅलन्स. आणि ते ना एवढा स्ट्रॉंगली फेस करणार प्रत्येक गोष्ट. एक आहे ना ते इनबॉर्न कॅपॅसिटी म्हणा, किंवा त्यांना ते असं पाहिलंय लाईफ की त्यांच्यामध्ये ते कॅपॅसिटी आली आहे की ते प्रत्येक सिच्युएशन खूप बॅलन्सली हँडल करतात. आणि हे लग्न होऊन माझ्या आज 14 वर्ष झाले. मी तेवढ्या ह्याच्यामध्ये जे पाहिले आहे ना, बिईंग वाईफ पेक्षा एक बिईंग अदर पर्सन म्हणून मी म्हटलं ना, ही इज द बेस्ट फॉर दॅट. कारण आहे ना, हे प्रत्येकामध्ये पाहिजे. मी नेहमी यांना म्हणते, मी तुमच्यासाठी 1% जरी झाले ना स्ट्रॉंग मेंटली, तर आय विल बी व्हेरी थँकफुल फॉर माय सेल्फ. कारण काय होतं माहितीये का, आपल्याला ना सी बिईंग लेडी आपण खूप इमोशनल असतो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. आणि कुठलाही सिच्युएशन आली ना, आपण सुरुवातच निगेटिव्हली करतो. आता संपलं, आता काय होईल माझं, असं नाही आहे. आणि यांचं ते कुठलीही सिच्युएशन येऊ दे, एक तर पहिल्यांदा रिलॅक्स राहा आणि त्याला कसं फेस करायचं त्याचा विचार करा आणि फेस इट. काय व्हायचं ते व्हायचं, अगोदर तुम्ही सोडू नका. म्हणजे हे यांचं आहे. आणि बिईंग ॲस्पिरंट, त्यांना एक आहे, त्या काही असिस्टंट कमांडर क्लास 1 पोस्ट होती, त्यांनी 1 सेकंडमध्ये सोडली ती पोस्ट. पुन्हा प्रिपरेशन केलं. ते IFS, यांना नेहमी IFS व्हायचं होतं. पोस्ट मॅरेज आमचं म्हणजे ते आज IFS नसण्यासाठी कल्प्रिट मी आहे. आय वर लाईक की नाही IFSची काही आवश्यकता नाही, IFS इज द बेस्ट पोस्टिंग. आणि मला थोडं पॉझिटिव्ह होते की मला ते रेल्वे सर्व्हिस आवडत होती. पण तरी पण यांनी नंतर एक अटेम्प्ट दिला, इंटरव्ह्यू पर्यंत ते गेले. रात्री 1 फाईन डे फोन आला की निकाल लागणार आहे. आम्ही दोघेच होतो, मस्त निकाल, कुठेही नाव नाही. आम्ही दोघांनी जे सेलिब्रेट केलं की रात्री 12:30-1ला आम्ही दोघांनी कॉफी पिऊन सेलिब्रेट केलं. 2015ची कॉफी वगैरे बिस्किट खाऊन आम्ही दोघांनी जे सेलिब्रेट केलं. दिस इज द थिंग इन हिम. ॲक्च्युली ही स्ट्रॉंग क्वालिटी ॲज अ सिव्हिल सर्वंट म्हणून त्यांच्याकडे खूप बेटर आहे. सर, मी विचारू इच्छिते तुम्हाला, सर तुम्ही एसे रायटिंगमध्ये एक्झॅक्टली कसं मॅनेज केलं होतं तुमच्या प्रिपरेशनसाठी? एसे रायटिंग काय माहिती, माझ्या त्यावेळेस आहे ना, आणि तुम्हाला म्हणजे एसेला एक्झॅक्ट किती मार्क्स होते? नाही, खूपच मला तुम्हाला का हा प्रश्न विचारावा वाटला, आय डोंट नो, बट चांगली स्टोरी आहे त्याची. मी दिल्लीत आलो प्रिपरेशनसाठी, तर एक सर होते जे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, मला ही इज अ व्हेरी गुड पर्सन. त्याचं नाव आता रिकॉल होत नाही, ते आले की सांगेल. ही यूज टू गिव्ह गायडन्स फॉर द पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि एसे. त्यांनी खूप असं सांगितलं होतं. आणि त्यांनी एसेमध्ये एक फॉर्म्युला होता. फॉर्म्युल्यामध्ये की तुम्ही जेव्हा 3 पॉईंट असतात, एसेचा एक हे असतो इंट्रोडक्शन, मग त्याचे मेन बॉडीमध्ये 3 पार्ट आहे. त्या 3 पार्टमध्ये व्हॉट इज द रिझन, व्हॉट इज द इम्पॅक्ट आणि व्हॉट इज द सोल्युशन. मग त्याच्यामध्ये आता समजा बॉडीमध्ये 3 पार्ट आहे, त्याच्यामध्ये पहिली बॉडी, दुसरी बॉडी म्हणजे सब बॉडी म्हणून. त्याच्यामध्ये प्रत्येकाचं तुम्हाला अँगल देतं, सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, फायनान्शियल, इन्व्हायरमेंटल, सायकोलॉजिकल, इमोशनल, इंटरनॅशनल, डोमेस्टिक, हे प्रत्येक अँगल कव्हर करत चालायचे. आता हा झाला प्रॉब्लेमचे एवढे अँगल. ओके, नंतर बी मध्ये तुम्ही इम्पॅक्ट आहे, मग त्याच्यामध्ये सोशल पॉलिटिकल सुरुवात झाली. ते मग त्याच्यामध्ये आणखी सोल्युशनमध्ये तुम्ही सोशल सोल्युशन काय, पॉलिटिकल सोल्युशन काय, इंटरनॅशनल सोल्युशन काय, इन्व्हायरमेंटल सोल्युशन काय, तुम्ही इमोशनल सोल्युशन काय, स्पिरिच्युअल सोल्युशन काय, रिलिजियस सोल्युशन काय.
म्हणजे आर यू गोइंग टू अंडरस्टँड की किती अँगल येतात आणि प्रत्येकामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये प्रत्येकाला तुम्ही लिंक करत चालले. मी तुम्हाला वेदर यू कॅन कोट अब्राहम लिंकन, एक पॉलिटिकल लीडर, म्हणजे काइंड ऑफ थिंग, स्वामी भरतानंद, म्हणजे त्या याच्यामध्ये तुम्ही जर त्याचे जे कोट टाकले तर यू कांट इमॅजिन. तर त्यावेळेस जे हा होता इंटरव्ह्यू सेशन, दॅट इज रिगार्डिंग द कम्पॅरेटिव्ह इम्पॅक्ट ऑफ द स्पिरिच्युअल ऑन द डेव्हलपमेंट ऑफ इंडिया. तर मी मी आता जेवढे नावं सांगितले ऍड होते आणि कन्क्लुजन मध्ये स्वामी विवेकानंदांचं खूप सुंदर हे केलं होतं आणि मला ते आताही आठवतं. तो कोट असा होता की व्हेन एव्हर यू वॉन्ट एनिथिंग इन द लाईफ इट शुड कम इन युअर ब्लड, which should not let you sleep in the night and you should work so much hard that you are असंच काहीतरी होतं. रात्री झोप नाही Yes, yes. तर your nerve should stimulate in such a way that you should not get asleep. असं. आणि that was the say and I got a 132 out of 200. Great. It was I don't know तुम्हाला ते चल म्हटलं मी तुम्हाला की ते काय वाटलं आणि इट वॉज माय वन ऑफ द थिंग की ज्याने मला मार्क वाढवून दिले आणि मला सर्वात जो माझा स्ट्रॉंग एरिया होता पब्लिक त्याला सर्वात कमी मार्क पडले. पण इट वॉज अ काइंड ऑफ थिंग, इट इज अ काइंड ऑफ असं हे. पण जसं मी तुम्हाला सांगितलं हा खूप स्मॉल आहे. तुम्ही जर ह्या फॉर्मॅटमध्ये एसी लिहिला तर तुम्हाला बाकीच्या पेक्षा 2 मार्क जास्तीच भेटणार आणि जास्त काहीच नाही बोललो. पण ते म्हणतात पण यू शुड ट्राय राईट, यू शुड ऑलवेज राईट प्रॅक्टिस. महाराष्ट्रातनं करिअर कट्ट्याच्या वतीनं ही टीम जी आली ती एक टॅगलाईन समोर घेऊन आली आहे की नजरेसमोर राष्ट्र, हृदयात महाराष्ट्र. आणि हृदयात महाराष्ट्र आहे म्हणूनच या दिल्लीत राहणाऱ्या महाराष्ट्रीयन अधिकाऱ्यांच्या मुलाखती सदरात घेत आहेत. साधारणतः 3री मुलाखत तुमची घेतली, पण इतकं समाधान या मुलाखतीच्या नंतर यांना आहे आणि जी नंतर विद्यार्थी MPSC UPSC करणारी विद्यार्थी तुमची इंटरव्ह्यू बघतील त्यांना खऱ्या अर्थानं समाधानापेक्षा एक मार्ग तुमच्या मुलाखतीतनं मिळणार आहे. म्हणजे दोघंही अधिकारी असताना समाजात कार्य करता आहात, फॅमिलीकडे तितकं लक्ष आहे आणि आम्ही बघतोय केव्हापासून की तुम्ही दोघं ज्या पद्धतीनं संसार करत आहात, म्हणजे बाहेर अधिकारी असताना इथे तुम्ही एकमेकांचे मित्र आहात, तर तो बॅलन्स कसा साधायचा, परीक्षेची तयारी कशी करायची, इंटरव्ह्यूच्या दरम्यान सर इमोशनल झालेत, म्हणजे तो पार्ट पण खूप महत्वाचा आहे की ते दिवस जे आठवतात विद्यार्थ्यांना त्यांच्या अडथळ्यांचे किंवा प्रयत्नांचे आणि ती परिस्थिती, त्या परिस्थितीवर मात करून आज जेव्हा एक मोठी चेअर तुम्ही सांभाळता आहात त्या चेअरपर्यंत महाराष्ट्रातले विद्यार्थी कसे येतील अशी एक रूपरेषा दोघांनीही आमच्या समोर मांडलीत. निश्चितच महाराष्ट्रातील तरुणांना ही मुलाखत त्यांच्या भविष्यातील त्या पदांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. आज रविवारचा दिवस असूनही दोनही अधिकाऱ्यांनी आम्हाला इतका वेळ दिला त्याबद्दल मी करिअर कट्टा परिवाराच्या वतीने आपल्या दोघांचे आभार व्यक्त करते आणि हा इंटरव्ह्यू इथे संपला असं जाईल. Thank you so much.